महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष असतात त्या एकतर किती शिकलेल्या असावा, काय असावा तो त्याच्यामध्ये क्रायटेरियामध्ये नक्की असणार, परंतु अशा संस्कारी असाव्या, संवेदनशील असाव्या, हे मात्र रुपाली चाकणकरांच्या अंगी अजिबात दिसत नाही. एवढी मोठी घटना घडल्यानंतरही महाराष्ट्रात अनेक घटना घडतायत, वाईट वाईट घटना घडतायत, महिलांवर अत्याचार होत आहेत, पण तेव्हाही या बाई फक्त पक्षाच्या विरोधात जर काय असेल तर पदर खोचून उभ्या राहतात. आणि अशा वेळेला अशा घटना ज्या वैष्णवीची आत्महत्या, आता लोक बोलतायत ती आत्महत्या आहे की मारून टाकला, ते पोलीस बघतील, ते आपलं काम नाही. पण त्याच्यामध्ये ह्या रुपाली चाकणकरनी जे काही तिचे असंस्कार तिने पक्के दाखवले, लोकांना चिल्लर म्हणते. अहो, चिल्लर आणि थिल्लर ह्या बाई आहे असं आता लोक उघड उघड बोलायला लागले. आणि अशा चिल्लर थिल्लर बाईला ही लोक जर अध्यक्ष म्हणून ठेवत असतील किंवा त्यांच्यावर कुठलाच दाब नसेल एका पक्षाचा किंवा एका संस्काराचा, तर मला वाटतं महाराष्ट्र कुठे चाललंय. त्यामुळे महाराष्ट्रातल्या ज्या महिला आहेत, ज्या लाडक्या महिला आहेत, ज्या पीडित महिला आहेत, 100% रुपाली चाकणकरांकडनं त्यांना न्याय मिळणारच नाही. कारण ज्या सदस्या होत्या त्या सांगतात वर्ष 6 महिने या खुर्चीत बसत नव्हत्या, फक्त फोनवरना, व्हॉट्सअपवरना किंवा ऑन कॉल काय म्हणतात त्याच्यावरनं फक्त करत होत्या. मग जर यांना खुर्चीत बसायची पण वेळ नसेल तर यांना रिकामे करा, कशाला ठेवलं यांना. अशा कितीतरी महिला असतील या पदाला न्याय देणाऱ्या असतील. पवार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सन्माननीय अजित पवार साहेबांनी निश्चित महाराष्ट्रातल्या महिलांची भावना, महिलांची तळमळ आणि हिच्याबद्दल असलेला आता जो राग आहे त्याचा विचार करावा आणि अशा बाईला पदावरनं पहिला बाजूला करून चांगली सक्षम अशी महिला त्याच्यावरती विराजमान करावी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.